ह्याच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण कैरीचा मोरंबा कसा बनवायचा ते बघणार आहे। उन्हाळ्याचा सीझन चालू झालाय। उन्हाळ्याचा सीझन म्हणजे आंबे आणि कैऱ्यांचा सीझन आहे। त्याच कैरीचा आपण पावसात पण आपल्या चालू शकेल, म्हणजे आपण साध्या वरण भात बर खाल्ला तरी खूप छान लागतो किंवा चपाती बरोबर भाकरी बरोबर पण खूप छान लागतो हा कैरीचा मोरंबा, आंबट तिखट गोड चवीचा। चला तर मग ह्या आंबट तिखट गोड मोरंब्याची आपण रेसिपी बनवूया। पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्यावर बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। कैरीचा चुंदा बनवायला ह्या 2 कैऱ्या घेतल्यात मी। त्याचं हे पुढचा चिकाचा भाग काढून सोलून घ्यायचे आहेत आणि किसणीवर किसून घ्यायचे आहेत, पूर्ण सोलून कैऱ्या। तसं मी हे सर्व किसून घेतलंय। 2 कैऱ्या घेतल्या त्या किसून आणि हा गूळ घेतलाय। 2 कैऱ्या आपल्या एवढ्या 1 वाटी भरून झालाय माप, त्याच वाटीच्या मापाने हा गूळ घेतलाय मी, तो पण एकदम बारीक कापून घेतलाय। जवळजवळ पाव किलो गूळ झालाय हा। कैऱ्या पण साधारण अशा मीडियम साईजच्याच होत्या। हे दोन्ही आता आपण मिक्स करून घेऊया। आता एक बाउल घेतलंय मी, चांगलं स्वच्छ सुकच घ्यायचंय करून, त्याला ओलं ठेवायचं नाही पाणी, कारण पाण्याचा अंश लागला तर चुंदा आपला खराब होऊ शकतो। त्याच्यात ही आता कैरी टाकते मी किसलेली। हा गूळ टाकते। कैरी जर तुम्हाला किसून नसेल करायचं, पातळ पातळ तुम्ही फोडी कापून पण त्याचं करू शकता। आता हे दोन्ही मिक्स करायचे। त्याच्यात चवीनुसार मीठ टाकते मी 1 चमचा, अर्धा चमचा हळद टाकायचे, लाल तिखट टाकते 2 चमचे, संगेश्वरी लाल मसाल्याचं तिखट आहे ते टाकते, म्हणजे आपल्या रंग येईल मोरंब्याला। हे सर्व मसाले घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे। छान सुगंध सुटलाय। असंच पण तुम्ही हे खाऊ शकता दुपारच्या वेळेला, तुम्हाला तिखट कैऱ्या खायची सवय असेल तर, बारीक पातळ कापून कैरीची फोडं खायची सवय असेल तर। सर्व मिक्स झालं आपलं। आता याला आपण फोडणी घालूया आणि गूळ वितळवून घेऊया थोडा। थोडीशी दालचिनीची पूड टाकते मी, चिमूटभर टाकायचे, त्याने एक छान अरोमा येतो आपल्या चुंद्याला। गॅसवर कढई तापायला ठेवली मी, त्यात 1.5 ते 2 चमचे तेल टाकायचं आहे, थोडं तेल जास्तच टाकायचं आहे। तेल छान तापलं की आपल्याला त्यावर राई टाकायचे 2 चमचे, राई छान तडतडायला द्यायची। राई तडतडत आली की त्यात जिरं टाकायचं 1 चमचा, 1 ते 2 चमचे टाकायचे जिरं पण। आता गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे। राई जिरं आपलं छान तडतडले। आता त्याच्यावर हे मसाले लावलेलं आपल्याला कैरीचं मिश्रण टाकायचं आहे हळूहळू, नाही तर त्याला जे पाणी सुटले ते तडतडकन उडेल म्हणून हळूहळू टाकायचं आहे। सर्व मिश्रण टाकून घेतले मी। आता हे आपल्याला छान गूळ वितळेपर्यंत परतून घ्यायचे आहे। सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। सर्व मिश्रण एकत्र केलं आहे मी। आता गॅसची फ्लेम थोडी हाय करून आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे। छान उकाळी आली आहे। आता त्याला थोडंसं पाणी सुटलं आहे, ते आपल्याला सुकवून घ्यायचं आहे। ते कैरीचंच पाणी आहे, आपण काही पाणी त्यात टाकलं नाही आहे। आणि गूळ वितळला आहे आपला, अजून थोडं त्याला आपण सुकवून घेऊया। हे असं वर लागतंय, म्हणजे हे पाणी आहे ते आपल्याला सुकवून घ्यायचं आहे। छान आपला गूळ वितळला आहे आणि थोडं थोडं तेल पण सुटायला लागलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया, थंड करून बरणीत भरायचा। 6 महिने ते वर्षभर छान टिकतो। फ्रीजमध्ये ठेवला तर त्याच्याहून आधी अजून जास्त वेळ टिकतो। आता गॅस बंद करूया आणि थंड करायला ठेवूया याला। असा हा चुंदा आपला
छान थंड झालं आहे. आता याला आपण बरणीत भरूया. काचेची बरणी घ्या तुम्ही किंवा प्लास्टिकची असेल तुमच्याकडे प्लास्टिकची बरणी घ्या. पण बरणी स्वच्छ धुवून सुकवून घ्या. ओली बरणी नसेल तर तुमचा चांगला टिकेल भरपूर दिवस. रेसिपी रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. वरण भातावर चपातीबरोबर वगैरे पण खूप छान लागते.